नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यात नवीन होणाऱ्या 2 MIDCंचा एक अपडेट बघणार आहोत। या दोन्ही MIDCंना मंजुरी मिळाली असून येथे 500 व 600 एकरवर या दोन्ही MIDC उभारल्या जाणार आहेत। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात नवोद्योग आणि नवरोजगार निर्मितीच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या 2 नवीन MIDCंना तत्वतः मंजुरी मिळाली असून भविष्यात नगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाली। या बैठकीस महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावी, बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, तसेच गावातील स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर जिल्ह्यातील विस्तारित MIDC संदर्भात मागणी केली होती। त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, वेळद येथे 600 एकरवर फेज 2 व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी MIDC अशा 500 एकरवर दुसऱ्या MIDCला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली। शासनाच्या जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच MIDC असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले। तसेच या बैठकीत जुन्या MIDC संदर्भातील निंबळक MIDC येथील समांतर रस्त्याला सुपा MIDCला 50 कोटींचे अद्यावत असे अग्निशमन, फायर स्टेशन तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली। तसेच इतर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा पार पडल्याचे विखे पाटील यांनी सांगितले। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।